I will not touch her. Anything I will not do to her. She is also lady, I am also lady. But our house and what you will do now? Tell me that. काय करणार आमच्या घराला आमचं एवढं घर चाललंय इथे. कोण देणार आम्हाला कॉम्पन्सेशन? करे कोई और भरे कोई, चला रहा था व्यवसाय कोई, लेकिन बिल्डिंग में रहने वाले लोगों को करना पड़ रहा है भुगतान। ऐसा भी होता है। आप देख रहे हैं रियलिटी चेक। कल प्लेजेंट पार्क में जिस तरीके से आग ने कई बिल्डिंगों को अपनी चपेट में लिया और कई घरों को नुकसान पहुंचाया, उन घर के वासियों लोगों ने मनपा, महापौर और कमिश्नर के आगे लगाई गुहार और की कंपनसेशन की बात। कहा हमारा क्या दोष था और हम इसका भुगतान कैसे भुगतेंगे। क्या रहा पूरा मामला और किस तरीके से सोसाइटी के लोगों ने महापौर और कमिश्नर से गुहार लगाई, दिखाते हैं द रियलिटी चेक। I will not touch her. Anything I will not do to her. She is also lady, I am also lady. But our house and what you will do now? Tell me that. काय करणार आमच्या घराला आमचं एवढं घर चाललंय इथे. कोण देणार आम्हाला कॉम्पन्सेशन? पर इथे आमच्या सोबत भरपूर लोक आहेत ज्यांनी याची आपली कंप्लेंट पण केली होती, तरी पण कारवाई नाही झाली। एवढ्या मोठी घटना घडली, काय सांगणार आपण? काल रात्री आम्हाला 8-8:30 वाजताचे फोन आले होते आणि ते फोन आल्यानंतर आपण फायर डिपार्टमेंट सगळे कोऑर्डिनेट करून आणि DCP डोईफोडे यांचं पण फोन आले, आपण सगळे कोऑर्डिनेट करून जोपर्यंत फायर जे बुजवून नाही ते रात्री 1 वाजता म्हणजे पर्यंत आपण सगळे आणि आपला मिरावेंडर कॉर्पोरेशन जी महापौर आणि उपमहापौरचे पण रात्री फोन आले होते, आपण कोऑर्डिनेट करून सगळे आपले फायर टीमने व्यवस्थित आग बुझवलेली आहे। आणि बाकी जे दुसरा विषय आहे, आज आपण सगळे वॉर्ड ऑफिसरची मीटिंग पण घेतलेली आहे आणि मी ऑलरेडी त्यांच्याकडून खुलासा मागवलेले आहे की कसा घडलेले आहे। फायर डिपार्टमेंट आणि सगळे वॉर्ड ऑफिसर करून खुलासा मागून यांच्यावर पण उचित कारवाई करणार आहे। राहिलेले बाकी जे असा स्ट्रक्चर आहे त्याचा पण यादी पण काढलेली आहे, तो 2-3 दिवसांमध्ये सगळे असं इलिगल स्ट्रक्चर आपण 2-3 दिवसांमध्ये काढून घेणार आहे। थँक्यू। काल एवढी मोठी लागण्याची घटना जी घडली आहे त्याला आपण काय सांगणार? खूपच दुर्दैवी आहे आणि खूपच दुःख झाला की इतकी मोठी आग या ठिकाणी लागली। आता रात्रीच मी आयुक्त साहेबांशी बोलत होती, आपले नगरसेवक इकडे होते, त्यांच्याशी माझा बोलणं झाल्या होता आणि फायर ब्रिगेडच्या इकडे गाड्या पण आल्या होत्या सर्व, आणि ज्यापर्यंत बुजली नाही त्यापर्यंत आम्ही कोऑर्डिनेटला होत्या आयुक्त साहेब आणि आम्ही सर्व। पण असं आग जे ठिकाणी लागलेली आहे ते खूपच भयंकर होत्या आणि मोठ्या प्रमाणात होत्या। मी आयुक्त साहेबांना रात्री सांगितले की अशा प्रकारे परत हा असं जे घटना घडलेली आहे ते परत व्हायला नाही पाहिजे आणि जे पण जिम्मेदार असो, वॉर्ड ऑफिसरच्या असो, आपला फायरचा काही असेल, हे सर्व तपासणी करून इकडूनच्या कारवाई आता 2 दिवसामध्ये पूर्ण झालेली पाहिजे। जे पण याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना योग्य कारवाई केली पाहिजे। मॅडम तुम्ही कंप्लेंट केलं, तरी पण कारवाई होत नाही, तर आपण आता काय करणार? मॅडम कारवाई त्यांनी केली, ते पुन्हा 2-4 दिवसात परत बसतायत, आता पुन्हा कारवाईसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आता कारवाई होणार होती आज उद्याच, तेवढ्यात ही आग लागली।